अतिवृष्टीच्या अहवालावरून लोकसभेत खडाजंगी। महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीचा अहवाल पाठवला। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत स्पष्टीकरण। जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। राज्य निवडणूक आयोगाने 4 डिसेंबरला बोलावली महापालिका आयुक्तांची बैठक। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोग ठाम। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। तर निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त। सांगलीच्या आष्टा स्ट्रॉंग रूम बाहेर राडा। शेकडो नागरिकांची गर्दी। मतदानाच्या टक्केवारीवरून शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांची भेट। राऊतांच्या तब्येतीची राज ठाकरेंकडून विचारपूस। भांडूपमध्ये राऊतांच्या निवासस्थानी भेट। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। खासगी कार्यक्रमात दोघांची भेट झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारणा। शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत। 5 सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार। 60 दिवसात अहवाल सादर होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचा शुभारंभ। टीबीएम लॉन्चिंग कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र। दक्षिण मुंबईतील प्रवास होणार सुपरफास्ट। नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार। बोगस IAS अधिकारी कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर। राज्यसभा पद्मश्री मिळवून देते म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक। नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना पोलिसांची नोटीस। खासदार नागेश आष्टीकरांनी कल्पना भागवतला 1,45,000 दिल्याचं समोर। आष्टीकर आणि बोगस अधिकारी कल्पनाचे चॅटसही व्हायरल। आईच्या उपचाराचं कारण सांगत कल्पनानं पैसे उकळले। शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी। सयाजी शिंदेंच्या नाशिक तपोवनातील वृक्षतोडी विरोधात भूमिकेचं अजित पवारांकडून समर्थन। सामोपचारानं तोडगा काढायला हवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू। पारनेरच्या किनी गावाजवळ शेतात काम करताना महिलेवर हल्ला। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी। पुण्यात बिबट्याची दहशत कायम। जवळपास 5-6 ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार। शिरूरमध्ये शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला, तर आंबे गावात बिबट्या जेरबंद। आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली। 9 फेब्रुवारीपासून भराडी देवीचा यात्रोत्सव। आंगणे कुटुंबियांकडून यात्रेची तयारी सुरू। DRDOची मोठी कामगिरी। फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी। निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश। अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा बहरीनमध्ये शुभविवाह। 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा। पवार पाटील कुटुंबियांकडून लग्नासाठी 400 जण निमंत्रित। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज दुसरा वनडे सामना। दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला। भारताची पहिली फलंदाजी। टीम इंडियाला वनडे मालिका जिंकण्याची संधी। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचं शतक। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटचं सलग दुसरं शतक, तर विराटसह ऋतुराज गायकवाडांनी झळकावलं शतक।